तर राम राम मित्रांनो, दीपक खिरकर 101% या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आलो तर मंदिरात, तर आपल्या मारुतीच्या मंदिरात आलो होतो आणि आपला आज बाजार पण होता. मग आपल्याला जायचं होतं चंदनपुरीला, पण पहिले सर आपण दर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात दर्शन करायला येतो. त्यानंतर मग काय भाचीन भाच्याला आणि मग माझ्या वडिलांना घरी दिलं सोडून, आणि त्यानंतर मी निघालो चंदनपुरीकडं. मग काय चंदनपुरीकडे जाणारा मग असं वातावरण होतं मस्त, थोडंसं ऊन पण पडलं होतं आणि हिरवगार वातावरण. आता कसं पाऊस बिऊस पडला आणि मस्त मग तरट वगैरे आणि बारीक गवतर उगले होते. आणि मग काय आपला चंदनपुर पहिलाच नंबर होता. मग आपण त्यानंतर पहिल्या नंबरमुळं मग आपल्याला लगेच एक भाडं भेटलं होतं, स्टेशन होतं एकदा आपण आणायचं होतं. मग काय आपण आला लगेच ते त्यानंतर मग आपलं 4-5 ट्रिपा मारणं झाल्या. तर मित्रांनो दुपारच्या टायमाला आता वाजले ते 4-4:30 वाजले ते. तेव्हा मी 4 मारल्या त्या ट्रिपा तेव्हा. आणि मग एवढी इन्कम सांगू शकता मित्रांनो आजची. तर अशा माझ्या झाल्या त्या 5 ट्रिपा. आणि मग काय आपण मग थोड्याच वेळात आपल्या भाच्याला घेऊन माझे वडील पण आले होते बाजार करायला. मग काय आपले वडील येऊन बसले आपल्या रिक्षामध्ये. मग काय मग आपण पण मग दर्शक बसलो होतो, कारण आपली गाडी नंबरला नव्हती लागेल, कारण अजून टाईम होता. मग एक गाडी नंबर होती त्यानं. लेकिन ये साला कर क्या रहे हैं आप? सहज या पोरांना जर गेले व्यान चालू होतं बैलगाडा खेळायचं काम, जावं पटकी देईन म्हणलं, जावं कळण म्हणलं. मग काय आपण आलो होतो घरी, आणि मग घरी आल्यानंतर चहा वगैरे घेतली आणि मग मी येऊन पाण्याला जाय. मग काय आपण निघालो होतो परत गावामध्ये. मग आपली ट्रिप वगैरे मारणं झालं होतं आणि गावातून पाणी वगैरे पण आणून दिलं होतं. मग काय आजच्या आपल्याला 5 ट्रिपा झाल्या होत्या. आणि मग काय आपण लगेच तिथून आल्यानंतर लगेच आलो रील्स शूट करण्यासाठी. मग काय रील्स शूट करायला पण टाईम झाला होता, पण मग काय आपण करू म्हणलं, काही विषय नाही. पण मग चला मित्रांनो, आपले ब्लॉग आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करत जा, कारण आपले ब्लॉग डेली नाही पडत, कारण लोक नाही का खूपच हसता. आणि मग त्याच्यामुळे आपलं काही मन बी होत नाही टाकण्याचं. पण काही विषय नाही, आपण तरी टाकायचा प्रयत्न करू. लोक हसता पण त्यांचे दात दिसतात.